वर्धा येथे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेस नागरिकांकडून विरोध होत असल्याचं दिसत आहे। काँग्रेसच्या वतीनं वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे। यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेस सरकारने तात्काळ स्थगिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। प्रति मीटर खर्च हा 12,000 रुपये लावण्यात येतो। यामध्ये रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपताच विद्युत पुरवठा खंडित होईल। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। रात्री बेरात्री रिचार्ज संपल्यावर सर्वसामान्य व्यक्तींनी काय करावे असे म्हणत वीज वितरण कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शने करण्यात आली। जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटर बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर लावण्याचा त्यांचा तो घाट आहे, त्याचा मी प्रथम निषेध करतो। कारण पहिलेच इथला सर्वसामान्य माणूस, कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस ह्या महागाईने ग्रासला आहे आणि इथल्या आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर बिल वापरा, हे काही सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी शेतकरी लोकांना पटणार नाही आहे। कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला न कळत कापलं जाईल। आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची? अरे आपला देश हा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरीचा लोकांचा देश आहे। तुम्ही डिजिटल लाईन करा ना, आम्ही त्याला आमचा नकार नाही आहे, पण आधी लोकांना शोधणं करा, आधी लोकांना शहाणं करा, नंतर तुम्ही प्रीपेड मीटरबद्दल लोकांमध्ये त्याची भावना पोहोचवा। कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा, इथं गरीब लोकांचा लॉस आहे, याचा घाटा आहे, याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे। त्याच्यामुळे आम्ही यांचा आज निषेध आंदोलन इथे केलं आहे।